षटकांचा सामना राहील। अंतिम सामन्याला सुरुवात होते वैयक्तिक थँक्यू डीजे अक्षय शिंदे आणि सलामी जोडी मैदानात वरुण आणि सिद्धार्थ आणि अवांतर चेंडू पंचांचा वाईटचा इशारा धाव संकेत भर एक अवांतर स्वरूपाची एक धाव अवांतर स्वरूपाच्या धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे। धावसंख्या 1 पुन्हा एकदा पहिला चेंडू अक्षय शिंदे सामना करेल वरुण जोरदार मारलेला फटका यावर एकदा धावून पूर्ण केले गौरव शुक्ला त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना जोरदार टाळ्या वाजवायच्या गौरव शुक्ला यांच्यासाठी। दुसरा चेंडू अक्षय शिंदे सामना करेल सिद्धार्थ सुंदर चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राजा निर्धाव चेंडू धाव संख्या कायम 2 आणि सुंदर असा चेंडू ते त्रिफळाची झाले सिद्धार्थ यांच्या स्वरूपात पहिला गडी बाद होऊन तंबूत पद्धत आहेत मॅरेथॉन एनएक्सच्या संघाचा 2 या धावसंख्येवर उत्कृष्ट गोलंदाजी अक्षय यांची जमलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की जोरदार टाळ्या वाजवून प्रोत्साहन देते। षटकातील तिसरा चेंडू घेऊन अक्षय शिंदे 2 तिसरा चेंडू सॉरी 3 चेंडू कंप्लीट चौथा चेंडू घेऊन अक्षय शिंदे सामना करतील निनाद नवीन फलंदाज। सुंदर चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण विराज यांचं आणि यावर एकच धाव सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचं प्रदर्शन करताना मराठा लायन्स अतिशय साजेशी अशी खेळी करताना अंतिम सामन्यासाठी षटकातील 5वा चेंडू अक्षय आणि सुंदर चेंडू आणि यावर एक घोषित स्वरूपाची एक धाव। षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अक्षय शिंदे सामना करेल वरुण धावसंख्या 1 गडी बाद 4 अवांतर स्वरूपाची एक धाव धावसंख्या 1 गडी बाद धावसंख्या 5 पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू अक्षय शिंदे सुंदर चेंडू जोरदार मारलेला फटका यावर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गणेश चौधरी यांचं मला वाटतं या ठिकाणी वरुण यांना एकाच धावेवर समाधान म्हणावं लागतं आणि धावसंख्या 6 एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6 मराठा लायन्स संघाकडून अतिशय सुंदर अशी कामगिरी म्हणजे अंतिम सामन्याला साजेशी अशी कामगिरी करताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 1 गडी बाद 6 दुसरा षटक घेऊन विराज सामना करेल वरुण सुंदर असा फटका होता परंतु प्रसाद जेठे दोन झेल टिपता आलेलं नाही झेल आणि अतिशय सुंदर जोरदार मिळाले वरुण यांना धावसंख्या 1 गडी बाद 7 जोरदार मारलेला फटका निनाद यांनी आणि यावर एकाच धावेवर समाधान मानायला लागते निनाद यांना धावसंख्या 1 गडी बाद धावसंख्या 1 गडी बाद 8 षटकातील तिसरा चेंडू घेऊन विराज सामना करेल वरुण सुंदर मारलेला फटका आणि झेल टिकलेला आहे प्रसाद जेठे यांनी अतिशय सुंदर अशा क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना मराठा लायन्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रसाद जेठे जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रसाद जेठे यांच्यासाठी।
धावसंख्या 2 गडी बाद 8. षटकातील चौथा चेंडू विराज सामना करतील नवीन फलंदाज राहुल. सुंदर चेंडू विराज यांचा, फलंदाजाला तो काही समजला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम 2 गडी बाद 8. षटकातील 5वा चेंडू घेऊन विराज सामना करतील राहुल. सुंदर चेंडू, फलंदाजाला न समजलेला हाही निर्धाव चेंडू. सॉरी, माफ करा, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर, धावसंख्या 1 ने वाढते. 9. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल विराज यांना. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन विराज सामना करेल राहुल. सुंदर जोरदार मारलेला फटका आणि घोषित स्वरूपाची 1 धाव. घोषित स्वरूपाची 1 धाव. घोषित स्वरूपाची 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. 10. आयोजकांना विनंती आहे नवीन चेंडू द्यायचंय. सॉरी, दिलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विराज घेऊन सामना करेल राहुल. मॅरेथॉन एनएक्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10. शेवटचा चेंडू विराज सामना करेल राहुल. धावसंख्या 2 गडी बाद 10. जोरदार क्षेत्रक्षणाने यावर 2 धाव पूर्ण केले आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि निनाद. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॅरेथॉन एनएक्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 12. शेवटचं षटक घेऊन वैयक्तिक धावसंख्या 12. 2 गडी बाद 12. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन शिंदे. मराठा लायन्स संघाचे कर्णधार गणेश चौधरी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना शेवटचं षटक घेऊन चैतन्य शिंदे सामना करेल निनाद. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12. मॅरेथॉन एनएक्स. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज चैतन्य शिंदे सामना करतील ते निनाद. सुंदर चेंडू होता. निनाद यांना तो काही न समजलेला निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी चैतन्य शिंदे यांची. धावसंख्या कायम 2 गडी बाद 12. प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजून प्रोत्साहन द्यायचे चैतन्य शिंदे यांना. सुंदर चेंडू अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, वारंवार उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना प्रसाद जेटे यांनी दुसरा झेल टिपलेला आहे आणि संघाचा 2रा गडी बाद झालाय. मॅरेथॉन एनएक्स या संघात 3रा गडी बाद झालाय. धावसंख्या 3 गडी बाद 12. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चैतन्य शिंदे यांची. जोरदार टाळ्या वाजवायचे चैतन्य शिंदे यांच्यासाठी. तिसरा चेंडू घेऊन चैतन्य शिंदे सामना करेल विशो. उत्कृष्ट झेल टिपलेला आहे प्रसाद जेटे यांनी. जोरदार टाळ्या वाजवायचे प्रसाद जेटे यांच्यासाठी. चैतन्य शिंदे यांनी सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेले आहेत आणि तिसरा चेंडू हॅट्रिक बॉल घेऊन चैतन्य शिंदे सज्ज. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन प्रसाद जेटे. लगातार 2 झेल टिपलेले आहेत. प्रसाद जेटे 3, सॉरी माफ करा. आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चैतन्य शिंदे यांची आणि या ठिकाणी
अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चैतन्य शिंदे यांची. चैतन्य शिंदे यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवताना शिंदे यांच्यासाठी. चैतन्य शिंदे यांच्यासाठी या हॅट्रिक साठी अनुज शुक्ला यांच्याकडून 200 रुपयाचा पाकिट झाला. जोरदार टाळ्या वाजवायचे चैतन्य शिंदे यांच्यासाठी. षटकातील 5वा चेंडू चैतन्य शिंदे. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने मिलिंद यांनी तो खेळून काढला आणि एक धाव घेऊन धावसंख्येत भर केली आहे. धावसंख्या 13. षटकातील शेवटचा चेंडू चैतन्य शिंदे सामना करतील राहुल. शेवटचा चेंडू चैतन्य शिंदे सामना करतील राहुल. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला. एक धाव धावून पूर्ण केली आहे आणि एकच धाव 2 धाव धावून पूर्ण केलेले आहेत आणि षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 गडी बाद 15. मराठा लाईन या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. चैतन्य शिंदे यांनी आपल्या या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे चैतन्य शिंदे यांचं. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन चैतन्य शिंदे यांच्याकडून आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेले चैतन्य शिंदे यांनी. आणि सामना पहिल्या इनिंगमध्येच बऱ्यापैकी मराठा लाईनच्या संघाने झुकताना अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केलेल्या या स्पर्धेमधील अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याला साजेशी अशी कामगिरी केलेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये मराठा संघाने उत्कृष्ट फलंदाजी आणि प्रसाद जेटे यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट असे 3 झेल टिपलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणाले प्रसाद जेटे यांचं. जोरदार टाळ्या वाजवायचे प्रसाद जेटे यांच्यासाठी. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सामना संपण्या अगोदर कोणत्याही फलंदाजाने मैदानामध्ये एंट्री केल्यास विदाउट इंटिमेशन 2 रन्सची पेनल्टी दिली जाईल. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपला उत्साह दाबून ठेवायचा आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन मिलिंद. सामना करतील स्ट्राईकला ते गणेश चौधरी. नॉन स्ट्राईकला अक्षय शिंदे. सुंदर चेंडू जोरदार आलेला फटका. यावर एकदा धाव पूर्ण केली आणि घोषित स्वरूपाची 2 धाव ओव्हरथ्रोमुळे या ठिकाणी एक अवांतर स्वरूपाची 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या 2. अतिशय सुंदर असा फटका मारलेला गणेश चौधरी यांनी आणि 2 धावा झालेल्या आहेत. एका चेंडूमध्ये 2 धावा. जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. आम्हाला गणेशच हवा. 1 चेंडू 2 धावा. आम्हाला गणेशच हवा. आणि आता अक्षय तुम्ही पण धावा. आणि सुंदर फटका. अक्षय शिंदे यांच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालेला आहे मराठा लायन्स संघाचा. धावसंख्या 1 गडी बाद 2. जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. संघाचे नवीन फलंदाज अनुभवी फलंदाज चैतन्य शिंदे.
सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धावसंख्या एक निबर, धावसंख्या 3, 1 गडी बाद 3. हा सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. षटकातील चौथा चेंडू मिलिंद, सामना करतील गणेश चौधरी. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, धाव काही नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मानायला गेली मिलिंद दादा यांची. प्रेक्षकांना विनंती आहे, मिलिंद दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. षटकातील 5वा चेंडू घेऊन गणेश चौधरी, मिलिंद, सामना करतील गणेश. एकदा धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान करायला लागते शिंदे यांना, गणेश चौधरी यांना. धावसंख्येत एक निबर 4. षटकातील शेवटचा चेंडू मिलिंद यांचा, सामना करतील चैतन्य शिंदे. सुंदर चेंडू, त्यावर एकदा धाव पूर्ण केली. षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर मराठा लायन्स संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5. हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. दुसरं षटक घेऊन भावेश, सनी, माफ करा. धावसंख्या कायम 5. 11 चेंडू 11 धावा. आणि त्रिफळाचीच झालेली आहे. चैतन्य शिंदे यांच्या स्वरूपात दुसरा गडी बांधून तब्बूत परतलेला आहे मराठा लायन्स संघाचा. आणि धावसंख्या पुन्हा कायम 2 गडी बाद 5. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सनी यांची मानावी लागेल. तिसरा चेंडू घेऊन सनी, सामना करतील सौगता. सुंदर चेंडू, उत्कृष्ट झेल टिपलेला आहे मिलिंद यांनी. उत्कृष्ट क्षेत्रक्षण मिलिंद आणि उत्कृष्ट गोलंदाजी सनी यांची. जोरदार टाळ्या वाजवायचे दोघांसाठी जपलेल्या प्रेक्षकांनी. धावसंख्या कायम 3 गडी बाद 5. हॅट्रिक बॉल. नऊ चेंडू 11 धावा. हॅट्रिक चेंडू. निर्धाव चेंडू, फलंदाजाला समजले नाही. धावसंख्या कायम 5. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला 8 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. एक मिनिट सुंदर फटका मारलेला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. 7 चेंडू आणि 10 धावा. षटकातील शेवटचा चेंडू सनी, सामना करतील गणेश चौधरी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सनी यांची आणि इथे त्रिफळाची चालले आहेत गणेश चौधरी. 4था धक्का बसलेला आहे मराठा लायन्स संघाला 6 धावसंख्येवर जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. अतिशय सुंदर गोलंदाजी मानावी लागेल सनी यांची. जमलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की सनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा मराठा लायन्स संघाला सामना जिंकण्यासाठी.
शेवटचं षटक घेऊन येणार. 6 चेंडू आणि 10 धावा. सुंदर मारलेला फटका यावर एकदा धावून पूर्ण केली आहे. 7 5 चेंडू 9 धावा. मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. पाच चेंडू 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला. सुंदर फटका 2 धावा पूर्ण केले आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट किरण आणि विराज. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. मैदानामध्ये एकदम सन्नाटा बसलेला आहे. सगळ्यांचं हार्टबीट वाढलेलं या ठिकाणी. अतिशय सुंदर रंगतदार सामना मॅरेथॉन एनेक्स आणि मराठा लायन्सच्या संघामध्ये. 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत फक्त असं एकण्यावरती 9. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्सला 4 चेंडू 7 धावा. सुंदर चेंडू होता. एकदा धाव पूर्ण केली विराजांनी आणि एकाच धावेवर समाधान लागतं. 10 3 चेंडू आणि 6 धावा. मला वाटतं जर एक षटकार मारला तर हा सामना आणि ही स्पर्धा मराठा लायन्सच्या नावावरती केली जाईल. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. सुंदर फटका. एकच धाव. 2 चेंडू 5 धावा. अतिशय रंगतदार सामना पूर्ण मैदानामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये सन्नाटा बसवलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना मॅरेथॉन एनेक्स संघाचे सर्व खेळाडू आणि त्यांचे कर्णधार जोरदार टाळ्या वाजवल्या प्रेक्षकांनी मॅरेथॉन एनेक्स आणि मराठा लायन्स संघासाठी. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. आणि पंचांचा 9 बॉलचा इशारा. 2 धावा. हा सामना जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावांची गरज. सुंदर फटका मारला आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये किरण धावबाद झालेले आहेत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावबाद झालेले किरण. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस असल्यामुळे मराठा लायन्स संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर 1 चेंडूमध्ये 2 धावा कराव्याच लागतील. अतिशय रंगतदार असा सामना प्रेक्षक आणि 1 चेंडू आणि 2 धावा.
एक चेंडू आणि 2 धावा. आणि या ठिकाणी मॅरेथॉन इनिंग्स या संघाने संघाकडून आणि या स्पर्धेचा